जिंदगी बहुत कुछ सिखाती है, जिंदगी बहुत कुछ सिखाती है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, पर जो हर हालात में खुश रहते हैं ना, जिंदगी उसी के आगे सर झुकाती है, जिंदगी उसी के आगे सर झुकाती है। पैठणी कोण जिंकणार तिला चढा ओढ ही लागली सर लागली सोन्याची होणार कोणाची हिऱ्याची पैठणी मीच जिंकणार बघ। हो 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 महामिनिस्टर तुम्हीच जिंकणार पैठणी महामिनिस्टर हो 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 महामिनिस्टर। सहकार्याने आपल्या माता भगिनींसाठी हा खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। छत्रपती संभाजी महाराज की। ठीक आहे, आवाज फार मोठा आहे तुमचा सगळ्यांचा, मला समजलंय। वरात डान्स केला तरी चालेल, काय हरकत नाही। चला दादा म्युझिक चालू द्या, चला सगळेजण बघणारे उत्तम डान्सर कोण आहे। सर झुकाती है, जिंदगी उसी के आगे सर झुकाती है। सर्व माता भगिनींना सस्नेह सपन हळद लावते किंचित ज्ञानेश्वरावांचं नाव घेते पूर्वजन्मीचं संचित करून हळद लावते किंचित ज्ञानेश्वरावांचं नाव घेते पूर्वजन्मीचं संचित श्रावांचं नाव घेते विशालची बहीण विशाल। शेवटी आपण लकी ड्रॉ काढणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यायची। सर्व आजींसाठी एक शेवटचा राहण्यासाठी आपण एक सेपरेट साधा आणि सोपा राहून घेणार आहोत। बरोबर बरोबर बरोबर, हा जाऊ दे तिच्या तयारी मध्ये। कुछ करिए नस नस मेरी खोले, कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए, तुम बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए। अभिनंदन। अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए, तुम बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तुम बेतरिए या मरिए। कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो
लावला तुम्ही. ह्या ताई विजेत्या. मला वाटलं खरोखर आलं का. सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. खेड तालुक्यामध्ये हजारो कोटींच्या विकास कामांचा डोंगर उभा केला. असे खेड तालुक्यात 30 तारखेला आज या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचं या ठिकाणी योजलं. ताईंनी त्या ठिकाणी होकार दिला. ताईंचं या ठिकाणी. दुसरा प्रश्न तारखेला असतो 8 मार्च. ताई तुमचं अभिनंदन. समोर आणा बाटल्या. ताई ताई पाठीमागे हात लागला तर आहोत ना. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. तर 2 शब्द. छान कार्यक्रम घेतला. आम्ही काही चिटिंग वगैरे नाही केली. इनामदार मी खाली म्हणत असेल भाई मला याने येतो असाच बॉल दिला ती मी आउट झाली असं नसतं. हां ताई नाव राहिला कडूस. कडूस काय जिंकणार. काय पण गरमीचे दिवस आहे का घरी. आहे का. आहे ना. बरं बरं. आम्ही कसे कार्यक्रम घेतला. छान वाटला. ओके बरं. काय जिंकणार आज. नशिबात असेल ते. बरं म्हणतो वाघुले रानमळ्यावरून आले. रानमळ्यात एखादं बक्षीस चाललंय म्हणायचं मग काय हरकत नाही. गेलं पाहिजे नाही का. वेगवेगळ्या भागात बक्षीस गेल्यावर चांगलं वाटतं नाही का. नाहीतर एका कार्यक्रमात काय झालं तो सुनन सासू दोघींनी दुसरा तिसरा नंबर घेतला होता. आम्हाला काय माहिती आम्ही बाहेरून आणलो असतो. मग काय जिंकणार आज. नशिबात असेल 0. फ्रीज बुकिंग केलं होतं पण गाडी भेटली नाही म्हणून आणला नाही. आणि परत त्या फ्रीजच भेटला माझ्या मनात होतं पण मी बोलू शकले नाही. महाराजांच्या पवित्र पालनामध्ये महाराष्ट्राची प्रतिपंढरी म्हणून ओळखले जाणार या श्री क्षेत्र कडूसमध्ये माझ्या वयाला 65 वर्ष पूर्ण झाली. म्हणून खेळ पैठणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. माझा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे. हिंदू संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती याचा मेळ घालण्याचं काम आपण नेहमीच करतो. हिंदू संस्कृतीमध्ये वाढदिवस सुचतो त्या दिवशी औक्षण केलं जातं आणि तोंडगोड केलं जातं. पाश्चात्य संस्कृतीमध्ये केक लावतात त्याच्यावरती मेणबत्त्या लावतात. त्या मेणबत्त्या विझवतात आणि केक कापतात. आता दोन्ही आपण कॉम्बिनेशन केलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यासोबत माझी धर्मपत्नी सुद्धा अजून कार्यक्रमाला आली. हा कार्यक्रम ज्याने आयोजित केला ते रवींद्र गायकवाड, अनिकेत दायबर, प्रमोद शिंदे, वैभवदादा धमाले, राहुलदादा शेळके, युवराजदादा बंदावणे, अक्षयदादा खळदकर, वचन शेठ जाधव, संदीप शेठ वारे, निवृत्ती शेठ नेहरे, बाळासाहेब गायकवाड, बाजीराव शिंदे, बाळासाहेब गोविंदराव दायबर, अशोक बंदावणे, आरती शेठ जाधव, पंडित शेठ मोढवे, नंदू शेठ जाधव, मोहन दायबर, लताताई ढमाले, रवींद्र गायकवाड, प्रगती अनिकेत दायबर, वर्षा प्रमोद शिंदे, हेमलता राजेंद्र खळदकर, तान्हवी, तृप्ती, अमोल दायबर, विजयाताई नाईक, सुधाताई पानमंद, सुरेखाताई कड आणि चुकून कुणाचं नाव राहिलं असेल
हा दोष माझा नाही लिहून देणाराचा आहे. त्यावेळी आता इथं सगळी बसणारी मंडळी येते की आमचं नाव काय घेतलं नाही, त्याला अडचण नको म्हणून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आम्ही दोघं नवरा बायको या ठिकाणी आलोय आणि पैठणीच्या कार्यक्रमाकरता इतक्या वयस्कर महिलांनी या ठिकाणी आजीबाईंनी भाग घेतला, त्यांना मनापासून धन्यवाद. सोय गाडगे माझ्या कॉलेजचा विद्यार्थी वकील आहे. त्याला वकिलीमध्ये इंटरेस्ट कमी आहे आणि याच्यात मध्ये आता कशा करता इंटरेस्ट आहे ते मला अजून माहीत नाही, परंतु दुसऱ्याचं मनोरंजन करता येतं, स्वतःचंही मनोरंजन करून घेता येतं आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्यातही त्याला मिळत असेल. कार्यकर्त्यांनी एवढं सगळं आपल्याकरता केलेलं आहे. त्यामुळं आमचे सद्गुरू जगन्नाथ महाराज सांगतात की परमेश्वराने तुम्हाला तुमचा जन्म हा चांगलं करण्याकरता घडला, वाईट करण्याकरता नाही. तुमचं कुणी वाईट केलं तर ते परमेश्वरावर सोपवून द्या. तो फार मोठा खेळाडू आहे, त्याने एखाद्याला शिक्षा केली तर परमेश्वराला शिक्षा करता येत नाही, पण आपण जर एखाद्याला शिक्षा करायला गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी काही ना काही त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. आणि म्हणून मी कधीच असल्या कुठल्या भानगडीत पडत नाही. पांडुरंग परमात्मा आपल्या गावात येऊन थांबतो, एवढं हे पवित्र गाव आहे, पवित्र भूमी आहे. इथं तुकाराम महाराजांना काहीतरी दिसलं दैवी शक्ती आहे आणि म्हणून त्यांनी गंगाराम पंत मोवाळांना सांगितलं तुम्ही इथं राहा. आणि साक्षात पंढरीचा पांडुरंग राही रुक्माई घेऊन या ठिकाणी राहिला. त्याचा उत्सव करतात. 4 दिवस पंढरपुरामधली काकडा आरती बंद असते. देव आपल्या गावात येतो. ते इतकं पवित्र स्थान आहे, ते अधिक पवित्र करण्याकरता प्रयत्न लोकांनी केले पाहिजेत. पण दुर्दैव असं आहे की अशा प्रकारचे आध्यात्मिक विचार असणारी मंडळी आज सापडत नाही. पैठणीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो आनंद आपण आज घेत आहे, मी आपल्या आनंदामध्ये सहभागी आहे. परमेश्वरानं असंच आनंदी आपल्या सर्वांना ठेवावं. साडी हे निमित्त आहे, हा खेळ हे निमित्त आहे. याने काय तुमचे सगळे दिवस आयुष्य जाणार नाही, पण एक वेगळा आनंद तुम्ही आज जो घेताय निश्चितपणानं वाटण्यासारखा. मी कार्यकर्त्याचं ही संकल्पना अनिकेतला आणि गायकवाडला सोडली आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला मदत केली म्हणून ही संकल्पना होती. कदाचित गावात काही न सांगितलं असेल, काही न सांगितलं असेल.